चला मग आज आपण बनवू पोहे। तर देखा त्यासाठी मी एक हिरवी मिरची लिहिली आणि काय काय टाकू आपण त्यांना मग ते पण सांगच तुमले। एक टमाटा, एक बटाटा, एक कांदा, थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची। तर देखा तुम्ही एवढा लिहिलं मी। ते मस्त बारीक कापल्या ना सगळं। तेल चांगलं तापू द्या ना। त्यानंतर थोडी राई टाका आणि थोडंसं जिरं टाका ना। थोडी हिरवी मिरची टाक द्या आणि थोडासा कांदा टाक द्यावा ना। कांदा चांगला लाल होऊ द्यावा ना। बटाटा टाकी द्यावा ना। बटाटा, कांदा, हिरवी मिरची, राई, जिरं टाकीन मस्त कलची लेवा ना। चांगलं कलचू द्यावा ना, कारण लाल वस्तोपर्यंत लाल होई ना तरच पोहे बी स्वाद देस, नाही तर कच्चा कांदाच ना एवढं बरोबर नाही लागस। तर देखा तुम्ही मस्त लाल विरा ना, त्या बटाटा बी शिजी जातच ना। मग बटाटा कचर कचर नाही लागतस, तेल मा मस्त शिजी जातच त्या। पोहे शिजायला एवढा टाइम लागत नाही। मग कसं पोया माझ्या बटाटा राहिला तर कच्चा लागतील। तर देखा बटाटा मस्त शिजी गयात, कलर पण बदली गया। तर मिक्सर कर लिहिलं मी। ते नमक हळद टाकेल होती ते सगळं कालेलं आहे ना आपण। कसं कालताना मग थोडं इकडे राहीजास सगळं मस्त भिंजाय जायले पोहे भारी। तर देखा आपला टमाटा बटाटा ते पण शिजी गए। वरतून टमाटा टाका मी, बटाटा कांदा शिजेल होतात। टमाटा मस्त कलचू द्यावा ना, ते अंगनं पाणी ते टमाटानं ते पुरं हाय विगे। त्यानंतर आपण पोहे टाकी द्यावा ना लाल व्हानंतर सगळं। तर पोहे बी मस्त भिंजाय जायले। तर देखा तुम्ही सगळं टाकी द्यावा ना आपण आणि मस्त काली लेवा ना। खाली लटकी जास ना, त्यासाठी आपलं चांगलं कलचा नाही ते कमी गॅस राहू द्यावा ना। तोपर्यंत कमी गॅसवरच पलटावा ना आपण। तर देखा कसं वाटणं पोहे तुमले, कसं जमणं काय जमणं ते पण सांगा। तर देखा कितलं मस्त वय ना। आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकी देऊ आपण। कोथिंबीर वरून टाका ना, कधी बी भारी लागस। थोडासा निंबूनी पै द्यावा ना आपण, कारण स्वाद वेगळा विजास। 4-5 थेंब टाका ना आपण आणि मस्त एकजीव कर लेवा ना सगळं। तर देखा कसं वाटणं काय वाटणं ते पण कमेंट मा सांगा। आणि तुम्ही कोटून देखील राहणार ते पण कमेंट मा सांगा। आवडणं का नाही आवडणं ते पण सांगा। आणि आवडणं होई तर लाईक शेअर नक्की करा।